काय तुम्ही पत्र दिलं आहे, काय तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की आज महापालिका जी निविदा प्रक्रिया आहे त्या निविदा प्रक्रियेमध्ये जे काही ठेकेदार भाग घेत आहेत, पण भाग घेत असताना ते 20% कमी म्हणजे बिलोदाराने निविदा भरून त्या स्पर्धेचा निकाल स्वतःकडे लावून घेण्यासाठी प्रयत्न करतात. 20% ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा वरती म्हणजे 26-25 असं जाऊन ज्यावेळेस तुम्ही एखादं काम मिळवता तर त्या कामाची गुणवत्ता तुम्ही कशी काय राखता किंवा जे काय तुमचं प्राकलन रक्कम असेल त्या प्राकलन दरापेक्षा तुम्ही खाली जात आहे. मग तुम्हाला ते काम कसं परवडतं? मग तुम्ही गुणवत्ता खराब करता की मग घरातनं पैसे टाकता? तर या संदर्भात तुम्ही कोणाला पत्र दिलं आहे? मी सन्माननीय आयुक्त महोदयांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे की आयुक्त महोदयांनी या विषयामध्ये लक्ष घालून जी कोणी ठेकेदार असतील की जे 20% खाली जाऊन काम करत आहेत त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासावी, जेणेकरून महानगरपालिकेचा जे काही करदाता नागरिक आहे त्या करदाता नागरिकांच्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होईल. असे काही लोक आहेत का तुम्ही, म्हणजे तुमच्यासोबत काय कॉन्टॅक्ट आहे? ते माझ्या नजरेत म्हणण्यापेक्षा सन्माननीय आपले शहर अभियंता मॅडम आहेत, त्यांना तुम्ही त्याबाबत चौकशी करावी, कारण त्या निविदा प्रक्रियेच्या मुख्य आहेत, त्यांना त्या सर्व गोष्टी माहीत असतील. आपण ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवत असतो. त्याच्यात कोणी बिलो जाऊन जर टेंडर घेतलं 1%पेक्षा बिलो असेल तर शासनाचा GR आहे की ॲडिशनल परफॉर्मन्स सिक्युरिटी आपण त्याच्याकडून भरून घेतो. 1 ते 10% असेल तर आपण ॲडिशनल 1% घेतो. 10% ते 15%पर्यंत प्रत्येक पर्सेंटेजला आपण 1% घेतो. म्हणजे एक ॲडिशनल सेक्युअर्ड अमाऊंट आपल्याकडे राहते आणि आपण त्याच्याकडून जस्टिफिकेशन घेतो की एवढ्या बिलो रेटने ते काम कसं करतील. त्यांचं जस्टिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर मग आपण पुढची निविदा प्रक्रिया करतो.